काही लोक विष्णूला मानतात, विठ्ठलाला मानतात, शंकराला महत्व देत नाहीत. काही शंकराला मानतात तर विठ्ठलाला मानत नाहीत. बऱ्याच लोकांकडे ही द्वैतानं भरलेली भक्ती आहे. पण सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? देव सगळ्यात म्हणजे देवांची रूप आपल्याला वेगळे वेगळे पाहायला मिळतात, पण त्यांच्या ठिकाणी तत्व एक आहे. आपण त्यांची भक्ती करताना भेदबुद्धीनं भक्ती करू नये, हे आपल्याला कळावं. बरीच लोक विष्णू उपासक आहेत, वैष्णव आहेत, ते शैवांना मानत नाहीत, शिव मंदिरात जात सुद्धा नाहीत, अजिबात शंकराचं त्यांचं जमत नाही. पण माझा भोलानाथ, माझा भोला बाबा म्हणतो, उभं आयुष्य माझ्यापासनं कितीही तोंड दडव, भले ज्या लाईन मध्ये माझं मंदिर आहे ती लाईन, ती गल्ली सोडून दुसऱ्या रस्त्यानं तू जा, कधीच माझं तोंड पाहू नको. पण जेव्हा थांबशील, तुझ्यातला शिव बाजूला जाईल ना, तेव्हा 4 जण खांद्यावर घेऊन तुला माझ्याकडेच घेऊन येणार आहेत. माझ्याशिवाय तुझा शेवटच नाही. 4घाच्या खांद्यावरती जेव्हा आपण एखाद्या मृतदेहाला घेऊन जातो, कोणीही घरात ठेवत नाही, त्याला शंकर स्वीकारतात. स्मशान हे भोलेनाथाचं ठिकाण आहे. महादेवाशिवाय आपल्याला स्वीकारणारं दुसरं कोणी नाहीये. म्हणून भक्ती करत असताना भेदबुद्धीनं कधीही आपण भक्ती करू नये. शिव आणि विष्णू असा भेदच नाहीये.